नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आजचा आपला भाग असणार 538. या भागामध्ये आपण 12 ऑगस्ट 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, पॅसिफिक महासागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला डॉल्फिन हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर अलीकडेच पॅसिफिक महासागरामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे, ज्याचं नाव आहे डॉल्फिन चक्रीवादळ. अतिशय प्रभावी डॉल्फिन चक्रीवादळ, ज्याने पूर्ण चीनमध्ये हाहाकार माजवला असून जापान, व्हिएतनाम वगैरे जे काही देश आहेत बघा, तर त्या ठिकाणी देखील अतिशय वाईट परिस्थिती या डॉल्फिन चक्रीवादळाने निर्माण केली असून हे डॉल्फिन नाव कोणत्या देशाने दिलेलं या चक्रीवादळाला, असा प्रश्न विचारला आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क, हाँगकाँग. हाँगकाँग हा जो काही देश आहे, तर या हाँगकाँग देशाने या चक्रीवादळाला डॉल्फिन हे नाव दिलेले आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या विनाशकारी चक्रीवादळाला डॉल्फिन हे नाव हाँगकाँगने दिले आहे. हाँगकाँगच्या मस्कटमधील कोठील, तर मस्कटमधील चायनीज व्हाईट डॉल्फिनच्या संदर्भावरून. कशावरून? मस्कटमधील चायनीज व्हाईट डॉल्फिनच्या संदर्भावरून हे नाव जे आहे, तर ते हाँगकाँग देशाने दिलेले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या नियमानुसार जपानमध्ये आलेल्या अशा प्रकारच्या वादळाला चौथ्यांदा डॉल्फिन नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी 2008 साली आलं होतं, 2015 साली आलं होतं, त्यानंतर 2020 साली आलं होतं आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा आलं आहे आणि त्याला डॉल्फिन असं नाव देण्यात आलेले आहे. आता यामध्ये प्रभावित झालेले देश कोणकोणते आहेत? त्यामध्ये चीन, ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे झालेले आहे डॉल्फिन चक्रीवादळामुळे. दुसरा देश येतो जपान, तिसरा तैवान, चौथा फिलिपाईन्स, पाचवा कोरिया आणि 6 व्हिएतनाम. असे 6 देश यामध्ये प्रभावित झालेले देश आहेत, ज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हानी आणि नुकसान ही त्या ठिकाणी झालेले आहे. सर्वात जास्त जर आपण पाहिली तर चीन या देशामध्ये झालेल्या जवळपास 150 पेक्षा जास्त वेगाने वारे त्या ठिकाणी वाहत होते. प्रश्न क्रमांक दुसरा, डॉक्टर M.S. स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे पर्याय ड, पर्याय अ आणि ब. पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच पी पेचियम्मल आणि गोविंदम्मल, जे काही दोन नाव आहेत बघा, तर या दोघांना हा डॉक्टर M.S. स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 हा अलीकडेच प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. राज्य जर आपण पाहिलं तर तमिळनाडू राज्याशी संबंधित आहेत. दोन्ही विजेत्यांची नावे या ठिकाणी आपण पाहू शकतो, गोविंदम्मल आणि पी पेचियम्मल. पी पेचियम्मल यांना सागरी पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्य त्यांनी केले आणि त्यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला असून गोविंदम्मल यांना शाश्वत व हवामान अनुकूल शेतीसाठी विशेष कार्य त्यांनी केलं आहे आणि त्यासाठी हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे. जर आपण पुरस्कार पाहिला तर हा पुरस्कार पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत शेती तळागाळात कार्य करणाऱ्यांचा गौरव यासाठी दिला जातो. पुरस्कार सोहळा हा चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. प्रश्न कोणावर संबंधित आहे? M.S. स्वामीनाथन. यावर एक प्रश्न विचारला जातो. M.S. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर 2024ला. 2024ला भारतरत्न पुरस्कार हा डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला होता. यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे किंवा केला जात आहे, असा प्रश्न 2-4 दिवसापूर्वी आपण कव्हर केला आहे. तर तो प्रश्न आपल्याला माहिती असेल, त्याचं उत्तर आपल्याला माहिती असेल तर ते कमेंट करून सांगायचं आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो?
पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारताची पहिली संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक जर आपण पाहिली तर ती पर्याय क टाटा मोटर्स. टाटा मोटर्स या कंपनीने अलीकडेच त्याचं अनावरण हे केलेलं आहे. टाटा मोटर्सने भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण या ठिकाणी केलेले आहे. या इलेक्ट्रिक ट्रकची क्षमता जर आपण पाहिली तर ती 7 टन ते 55 टनपर्यंत असणार आहे. किती? 7 टन ते 55 टन इतकी असणार आहे. हे जे काही ट्रक असणार आहे तर ते पूर्णपणे बॅटरीवर चालणारे असून मालवाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यास मदत करणार आहेत. इलेक्ट्रिक ट्रक व त्यांच्या बॅटरीसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रश्न हा महत्त्वाचा आहे, स्टार मार्कून ठेवायचा आहे. काय सांगितलं या ठिकाणी? तर इलेक्ट्रिक ट्रक व त्यांच्या बॅटरीसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे जर आपण राज्य पाहिले तर ते देशातील पहिलं राज्य आपले महाराष्ट्र ठरलेले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बनतो, या टाटा सन्सचे अध्यक्ष कोण आहेत? टाटा सन्सचे अध्यक्ष तर नटराजन चंद्रशेखरन. नटराजन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष असून त्यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हा देखील प्रश्न बनतो. याबद्दल सविस्तर माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 14, FIH हॉकी विश्वकप जो पुरुष आणि महिला दोघांचा या ठिकाणी संबंध आलेला आहे. तर FIH हॉकी विश्वकप पुरुष महिला 2026 याचं आयोजन कोणत्या दोन देशांदरम्यान करण्यात येणार आहे? तर FIH हॉकी विश्वकप 2026 याचं आयोजन जर आपण पाहिलं तर पर्याय अ बेल्जियम नेदरलँड. बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये संयुक्तपणे या FIH हॉकी विश्वकप 2026 आयोजन हे करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन हे आयोजन करणार आहे. त्यानंतर ही जी स्पर्धा असणार आहे तर ती 15 ते 29 ऑगस्ट दरम्यान आयोजित होणार असून जगातील 16 पुरुष आणि 16 महिला संघ या ठिकाणी सहभागी होणार आहेत. किती? 16 पुरुष संघ आणि 16 महिला संघ या ठिकाणी सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये प्रथमच असं घडत आहे की पुरुष आणि महिला दोघांच्या ज्या काही स्पर्धा असणार आहेत तर त्या एकाच कालावधीमध्ये एकाच तारखेला आणि वेगवेगळ्या मैदानावर म्हणजे दोन देशातील मैदानावर त्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत. या अगोदर असं कधी घडलं नव्हतं. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या देशांतील स्टेडियममध्ये सामने हे होणार आहेत, ज्यामध्ये बेल्जियमचा समावेश असणार आहे आणि नेदरलँडचा समावेश असणार आहे. या दोन्ही देशांमध्ये संयुक्त यजमानपद हे दोन देश हे भूषवत आहेत. जर दोन्ही देशातील स्टेडियम आपण पाहिले तर नेदरलँडमधील ॲमेस्टेल्विन येथील वागेनर स्टेडियम ॲमेस्टेल्विन येथील वागेनर स्टेडियम आणि बेल्जियमच्या वावरे येथील नवनिर्मित बेल्फियस हॉकी एरिनामध्ये हे जे काही सामने असणार आहेत तर ते खेळवले जाणार आहेत. प्रश्न 5वा, नुकतंच प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक. काय? नुकतंच प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे जे आत्मचरित्र आहे तर आपण पाहिलं तर ते पर्याय क रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांचं आत्मचरित्र आहे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स. आता हे रामनाथ कोविंद कोण आहेत? तर हे रामनाथ कोविंद भारताचे माजी राष्ट्रपती आहेत. भारताचे कितवे राष्ट्रपती होते? भारताचे 14वे राष्ट्रपती होते हे रामनाथ कोविंद, ज्यांचं आत्मचरित्र आहे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स. हे झाले 14वे राष्ट्रपती. भारताचे 15वे कोण आहेत? सध्या ते पदावर देखील आहेत, तर त्यांचं नाव आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ज्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवायचं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आहेत. चालता हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 6वा, कोलंबिया देशाचे 36वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर कोलंबिया देशाचे 36वे अध्यक्ष जर आपण पाहिले तर पर्याय अ अबेलार्दो दे ला इस्प्रिएला. नाव चुकीचं झालं या ठिकाणी, मी सांगतो ते बरोबर आहे. अबेलार्दो दे ला
एस्प्रिएला. एस्प्रिएला आहे, इथे एसपीएला झालंय. तर अबेलार्दो दे ला एस्प्रियोला हे कोलंबिया देशाचे 36वे अध्यक्ष अलीकडेच बनलेले आहेत. प्रश्न 7वा, 15 ऑगस्ट 2026 रोजी लाल किल्ला परिसरामध्ये पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर कोणते गीत हे गायले जाणार आहे? प्रथमच असं घडत आहे, कारण काही दिवसांपूर्वी वंदे मातरम विधेयक हे सादर करण्यात आलं, ते मंजूर देखील झालं आणि त्यानंतर हा बदल करण्यात येत आहे. तर 15 ऑगस्ट 2026 रोजी लाल किल्ला परिसरामध्ये पंतप्रधानांचं आगमन जेव्हा होईल, तर त्यावेळी पर्याय ब, वंदे मातरम, भारताचे राष्ट्रीय गीत. काय? भारताचे राष्ट्रीय गीत जे आहे बघा वंदे मातरम, तर हे गीत त्या ठिकाणी गायले जाणार आहे. वंदे मातरम याबाबत आपण अलीकडेच भरपूर माहिती पाहिलेली आहे. इथे पुन्हा एकदा माहिती घेणार नाही आहोत. जास्त माहिती आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. आगमन गीत असणार आहे वंदे मातरम. आता हे वंदे मातरम गीत कोणी लिहिलेले आहे आपल्याला माहिती असेल, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जे वंदे मातरम भारताचे राष्ट्रीय गीत आहे, तर ते कोणी लिहिलं? 2 प्रश्न इथे कव्हर होऊन जातात. भारताचे राष्ट्रगीत जर आपण पाहिले तर ते जनगण मन आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. आणि भारताचे राष्ट्रीय गीत जर पाहिलं तर ते वंदे मातरम आहे. ते कोणी लिहिलंय? इथे आपल्याला प्रश्न विचारला येतो, आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचताच संपूर्ण वंदे मातरम सर्व 6 कडवे, किती कडवे आहेत? 6 कडवे आहेत. हे 6चे 6 कडवे जे असणार आहेत बघा, तर ते त्या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. याचा वेळ कालावधी निश्चित केलेला आहे. या संपूर्ण कडव्यांचा जर विहित कालावधी आपण पाहिला तर तो 3 मिनिटे 10 सेकंद इतका असणार आहे. किती? 3 मिनिटे 10 सेकंद. हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा कालावधी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर तो कालावधी असणार आहे 3 मिनिटे 10 सेकंद इतका त्याचा कालावधी असणार आहे. पारंपरिक पद्धतीत बदल करून ध्वज फडकवण्यापूर्वी आणि भाषण करण्यापूर्वी स्वागतात दाखल हे राष्ट्रगीत वाजवले गायले जाणार आहे. विशेष महत्त्व जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय गीत जे आहे बघा वंदे मातरम, तर या गीताला रचनापूर्तीला जवळपास 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि यासाठी ऐतिहासिक निर्णय हा घेण्यात आलेला आहे. या गीताला किती वर्ष पूर्ण झालेले? तर 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक युवा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक युवा दिवस जर आपण पाहिला तर तो पर्याय 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट या तारखेला जागतिक युवा दिवस हा साजरा करण्यात आला आहे. यामागचा उद्देश काय आहे? तर युवकांच्या समस्या, हक्क, संधी आणि सामाजिक आर्थिक विकासातील योगदानाबाबत जागृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आयोजन कोण करतं याचं? तर संयुक्त राष्ट्रसंघ हे याचं आयोजन करत असतं. 2026ची थीम आपण पाहिली तर युथ लीडिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर, शाश्वत भविष्यासाठी युवकांचे नेतृत्व ही या वर्षीची थीम असणार आहे आंतरराष्ट्रीय युवा दिनाची. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसोबत कव्हर करून घेतले आहेत. आता याची रिव्हिजन घेऊया. भरपूर जण सांगत होते रिव्हिजन घ्या, तर लगेच रिव्हिजन घेऊया. प्रश्न पहिला, पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला डॉल्फिन हे नाव कोणत्या देशाने दिले? कलर चेंज करून टाकू. जर आपण पाहिलं तर डॉल्फिन हे नाव दिलेलं आहे पर्याय क, हाँगकाँग या देशाने. कोणत्या देशाने? हाँगकाँग या देशाने. दुसरा प्रश्न, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ, ब दोन्ही, ज्यामध्ये गोविंदमल आणि पी पेचियम्मल या दोघांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे? टाटा मोटर्स या कंपनीने केलेले लक्षात ठेवायचे, टाटा मोटर्स. FIH हॉकी विश्वकप 2026 आयोजन हे कोणत्या 2 देशांदरम्यान संयुक्तपणे केले जात आहे? तर पर्याय अ, बेल्जियम आणि नेदरलँड या 2 देशांदरम्यान याचं आयोजन हे करण्यात येणार आहे संयुक्तपणे. 5वा प्रश्न आहे, नुकतंच प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते पर्याय क, रामनाथ कोविंद यांचं ते आत्मचरित्र आहे.
6वा प्रश्न आहे, कोलंबिया देशाचे 36वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ते पर्याय अ, अबेलार्दो दे ला एस्प्रिएला हे कोलंबिया देशाचे 36वे अध्यक्ष बनले आहेत. 7वा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 2026 रोजी लाल किल्ला परिसरामध्ये पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर कोणते गीत गायले जाणार आहे? तर ते पर्याय ब, वंदे मातरम हे गीत जर आपण पाहिलं तर ते त्या ठिकाणी गायले जाणार आहे. प्रथमच असं घडणार आहे. यावर्षी आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत? तर 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. कितवा? 80वा लक्षात ठेवायचा आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक युवा दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 12 ऑगस्टला जागतिक युवा दिवस आपण या ठिकाणी साजरा केला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर झालेले आहेत, जे माहितीसाठी या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक आपल्याला हवी असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचे, जर ती मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. आपलं लक्ष सरकारी नोकरी हे यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज आहे. तिन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तिन्ही ठिकाणी आपल्याला याबद्दलची माहिती जी आहे बघा तर ती मिळून जाईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.